विद्यार्थी मित्रांनो, आज पाहूयात मराठी व्याकरणामधील एक महत्त्वाचा घटक संधी आणि संधीचे प्रकार. सर्वप्रथम संधी म्हणजे काय? संधी या शब्दाची व्याख्या करायची असेल तर संधी या शब्दाचा अर्थ संयोजन किंवा एकीकरण असा होतो. दोन लगतच्या अक्षरांच्या परस्पर संयोगामुळे जो विकार अर्थात बदल होतो त्याला आपण संधी असे म्हणतो. संस्कृत, हिंदी आणि इतर भाषांमध्ये परस्पर स्वर किंवा अक्षरांच्या संयोगामुळे निर्माण होणाऱ्या विकाराला संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ साम अधिक तोष म्हणजेच संतोष अर्थात समाधान, देव अधिक इंद्र देवेंद्र, भानू अधिक उदय भानोदय. तर अशा या संधीचे 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार स्वरसंधी, तिलाच आच संधी असेही म्हणतात. दुसरा प्रकार व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार विसर्ग संधी. पाहूयात या प्रत्येक प्रकाराची सविस्तर माहिती. विद्यार्थी मित्रांनो, संधी या घटकामध्ये आपण पाहतोय संधीचे 3 मुख्य प्रकार स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. यापैकी दुसरा प्रकार जो आहे व्यंजन संधी. पाहूयात व्यंजन संधी म्हणजे काय. तर 2 व्यंजने किंवा त्यापैकी दुसरा वर्ण स्वर असेल आणि एक व्यंजन असेल तर त्यांना मिळून तयार होणाऱ्या संधीला आपण व्यंजन संधी असे म्हणतो. व्यंजन संधीचे काही उपप्रकार पडतात. व्यंजन संधीच्या उपप्रकारांमध्ये पहिला आहे प्रथम व्यंजन संधी. 2 शब्दांची संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ग, ज, ड, द, ब या मृदू व्यंजनांपैकी एक असेल तर संधी होत असताना त्याच्या जागेवर त्याच वर्गातील पहिले व्यंजन अर्थात क, च, ट, त, प हे येऊन संधी होते. त्यालाच आपण प्रथम व्यंजन संधी असे म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतो मृदू व्यंजन कशाला म्हणायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या याआधी पण एक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरती झालेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण वर्णांची माहिती घेतली होती. मराठी भाषेमध्ये जे काय स्वर व्यंजन असतील, आपली जी वर्णमाला आहे मराठी वर्णमाला त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली होती. त्यात प्रत्येक गटाचे एक 5-5 अक्षरांचा आपण जर एक गट केला तर त्या प्रत्येक गटामध्ये पहिलं अक्षर जे आहे ते कठोर व्यंजन या प्रकारामध्ये येतं आणि तिसरं अक्षर जे आहे ते मृदू व्यंजन म्हणून येतं. तर तो संदर्भ आपण इथे घ्यायचा आहे आणि याआधी तो व्हिडिओ जर आपण पाहिला तर आपल्याला आणखी ह्या संकल्पना स्पष्ट होतील. तर त्यामध्ये 2 शब्द ज्यांची संधी होत आहे अशा 2 शब्दांपैकी पहिल्या शब्दामध्ये जर शेवटचा वर्ण या मृदू व्यंजनांपैकी एक असेल. उदाहरणार्थ ग हे जे व्यंजन आहे आपला पहिला जो अक्षरांचा गट आहे क गट, क ख ग घ ण, त्यातलं ग हे तिसरं अक्षर आहे ते मृदू आहे ते असेल. दुसऱ्या गटामध्ये च गटामध्ये ज हे तिसरं अक्षराला असेल किंवा ड असेल, द असेल, ब असेल. तर ज्या वेळेला संधी होते तेव्हा संधी होत असताना ही जी व्यंजन आहेत मृदू व्यंजनं ही जातात आणि त्यांच्या जागेवर त्यांच्या गटातलं पहिलं व्यंजन येतं. जे की ग हे अक्षर ज्या गटामध्ये येतं त्यातलं पहिलं व्यंजन आहे क, क गटातलं आहे ते. दुसरा गट आपला च आहे, तिसरा ट, त, प या प्रकारे येऊन संधी होते. म्हणून आपण त्याला काय म्हणतो प्रथम व्यंजन संधी म्हणतो. पहिलं अक्षर येतं म्हणून आपण त्याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतो. प्रथम व्यंजन संधीची उदाहरणं आपण पाहूयात म्हणजे आणखी लक्षात येईल आपल्या. वाक्चातुर्य असा शब्द आहे. वाक्चातुर्य हा शब्द कसा तयार झाला? वाग अधिक चातुर्य. या ठिकाणी ग हे व्यंजन आलेलं आहे, संधी होऊन त्याचं क झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं आहे षटशास्त्र. षड अधिक शास्त्र, षटशास्त्र. ड चा ट झालेला आपल्याला पाहायला मिळाला. विपदकाल, विपद अधिक काल. द चा त या ठिकाणी झालेला आहे. वाक्पती, वाघ अधिक पती, वाक्पती. ग चा
क झालेला पाहायला मिळतोय. क्षुत पिपासा, क्षुध अधिक पिपासा, ध चा या ठिकाणी त झालेला आहे. शरदकाल, शरद अधिक काल, शरदकाल, द चा त या ठिकाणी झालेला आहे. वाक्तांडव, वाघ अधिक तांडव, वाक्तांडव, ग चा क झालेला आहे. आणि आपत्काल, आपद अधिक काल, द चा या ठिकाणी त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. व्यंजन संधीचा पुढचा प्रकार आहे तृतीय व्यंजन संधी. एक पाहिला आपण प्रथम व्यंजन संधी, या ठिकाणी आहे तृतीय व्यंजन संधी. दोन शब्दांची संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क, च, ट, त, प यापैकी कोणताही असेल तर त्यापासून संधी होत असताना त्या वर्णाच्या जागेवर त्याच वर्गातील तृतीय व्यंजन येते. अशा संधीला आपण तृतीय व्यंजन संधी असे म्हणतो. जो आपण पहिला प्रकार पाहिला प्रथम व्यंजन संधी, त्याच्या अगदी उलट प्रकार या ठिकाणी होतोय. प्रथम व्यंजन संधीमध्ये तिसऱ्या व्यंजनाचं या ठिकाणी पहिलं व्यंजन होतं संधी होऊन, आणि या तृतीय व्यंजन संधी ह्या प्रकारामध्ये आपल्याला पहिल्या वर्णाचा तृतीय व्यंजन पहिल्या वर्णाच्या जागेवर आलेलं पाहायला मिळतं. उदाहरणार्थ वागीश असा शब्द आहे. वाक अधिक ईश, वागीश. वाक अधिक देवी, वाग्देवी. अजंत, अच अधिक अंत. वडानन, वट अधिक आनन. सदिच्छा, सत अधिक इच्छा. अब्ज, अप अधिक ज, अपज. सदाचार, सत अधिक आचार, सदाचार. आणि सदानंद, सत अधिक आनंद, सदानंद. व्यंजन संधीचा तिसरा प्रकार अनुनासिक संधी. अनुनासिक संधी कशाला म्हणायचं? पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्याच वर्गातील अनुनासिकाशी व्यंजन संधी होते. यास अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात. आता पहिले 5 वर्ग कोणते याचं आपण आत्ताच चर्चा केली. जे आपली वर्णमाला जी आहे त्यामध्ये 5-5 व्यंजनांचा एक आपण वर्ग धरतो, असे 5 वर्ग. त्यापैकी कुठल्याही व्यंजनापुढे जर अनुनासिक आलं तर त्याच वर्गातील अनुनासिकाशी त्याचा व्यंजन संधी होतो. उदाहरणार्थ पाहूयात. वाङ्निश्चय, वाङ्निश्चय असा एक शब्द आहे. वाक अधिक निश्चय, वाङ्निश्चय. क गटामधले आहेत ही व्यंजन. क हे पहिलं व्यंजन आणि त्यातलं अनुनासिक व्यंजन जे आहे ते आहे ग किंवा ण, आपण त्याला म्हणतो वाङ्निश्चय. दुसरं आहे षण्मास, षट अधिक मास, षण्मास. ट, ट, ठ, ड, ढ हा जो गट आहे, ट हे पहिलं व्यंजन आहे. त्या गटामध्ये अनुनासिक व्यंजन न आहे, बाणाचा न जो आहे तो या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. जगन्नाथ असा शब्द आहे तिसरा. जगत अधिक नाथ. त गटामधील अनुनासिक व्यंजन न, नळाचं न या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय. संमती, सत अधिक मती, संमती. सन्मार्ग, सत अधिक मार्ग, सन्मार्ग. आणि तन्मय, तत अधिक मय, तन्मय. असा या ठिकाणी अनुनासिक व्यंजन संधी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्यंजन संधीचे विविध प्रकार पाहत असताना ह्या व्यंजनाची विशेष व्यंजन संधी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर ती विशेष व्यंजन संधी म्हणजे काय आहे पाहूयात. की या विशेष व्यंजनाबाबत संधी अशी की जर या व्यंजनापुढे पहिली अशी आहे गोष्ट, च किंवा छ जर आलं, या व्यंजनापुढे च किंवा छ आलं तर त्या त बद्दल संधी होऊन च हे व्यंजन येतं. त्यानंतर दुसरा प्रकार, या व्यंजनापुढे ट किंवा ठ आलं तर ट ऐवजी टच येतो, ट बद्दल ट येतो. ज,
किंवा झ आलं तर त्या त बद्दल ज येतो. ल हे जर व्यंजन त या व्यंजनापुढे आलं तर त्या त बद्दल पुन्हा संधी होऊन ल हे व्यंजन येतं. आणि त या व्यंजनापुढे शहामृगाचं श आलं तर त्या त चा च होतो किंवा पुढील श बद्दल छ हे व्यंजन त्या ठिकाणी येतं. आपण दुसऱ्या नियमातील दुरुस्ती फक्त बघूया. ट किंवा ठ जर त पुढे आलं तर त्या त बद्दल ट हे व्यंजन येतं. त्या ठिकाणी त बद्दल ट येतं. तर ही त ह्या विशेष व्यंजनाची संधी अशा प्रकारे आहे. या त ची ही जी विशेष संधी आहे याची उदाहरणं पाहूयात. सच्चरित्र असा शब्द आहे. या ठिकाणी संधीचा विग्रह जर केला तर सत अधिक चरित्र होतं. या ठिकाणी त पुढे च हे व्यंजन आले ज्याचा संधी होऊन पुन्हा त ऐवजी च झालेला आहे. उच्छेद असा शब्द आहे. उत अधिक छेद, त पुढे छ आल्यामुळे त्याचं काय झालेलं आहे, च झालेला आहे. सज्जन, सत अधिक जन, सज्जन, त पुढे ज आल्यामुळे त्याचा ज झालेला आहे. सट्टिका, सत अधिक टीका, त पुढे ट आले, त अधिक ट, त्या ठिकाणी ट झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. उल्लंघन, उत अधिक लंघन, उल्लंघन, त पुढे ल आल्यामुळे त्याचा ल झालेला आहे. सत्शिष्य, सत अधिक शिष्य, सत्शिष्य, त पुढे श आल्यामुळे त्याचा च आणि पुढे छ झालेला पाहायला मिळतोय. उज्ज्वल, उत अधिक ज्वल, उज्ज्वल, त पुढे ज म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी ज झालेला आहे. आणि तल्लीन, तत अधिक लीन, तल्लीन, त पुढे ल आल्यामुळे त्याचा ल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे त ह्या व्यंजनाची विशेष संधी आपण पाहिली त्याच पद्धतीनं म या व्यंजनाची सुद्धा या ठिकाणी संधी आपल्याला पाहायला मिळते, विशेष संधी. म या व्यंजनापुढे जर स्वर आला तर तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो. जर म पुढे व्यंजन आलं तर म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो. याचा अर्थ आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहूयात. उदाहरणार्थ एक उदाहरण समाचार हा शब्द आपण बघूयात. समाचार, सम अधिक आचार असा त्याचा विग्रह होतो. सम अधिक आचार, या ठिकाणी म ह्या व्यंजनापुढे आ हा स्वर आलेला आहे आणि तो स्वर त्या म ह्या व्यंजनामध्ये मिसळून गेल्यामुळे समाचार असा शब्द पाहायला मिळतो. संगती असा शब्द आहे. सम अधिक गती, संगती, या ठिकाणी काय झालंय, म पुढे ग हे व्यंजन आलेलं आहे, मृदू व्यंजन आलेलं आहे. त्यामुळे काय झालंय तर त्याचा अनुस्वार होऊन तो त्या आधीच्या म्हणजे स वरती आपण दिलेला आहे. संगती असा शब्द तयार झाला. समाप्त, सम अधिक आप्त, म अधिक आ, मा या ठिकाणी झालेला आहे. संताप, सम अधिक ताप, संताप, अनुस्वार मिळालेला आहे. संक्रमण, सम अधिक क्रमण, संक्रमण, या ठिकाणी म अधिक म पुढे क्र आल्यामुळे त्याचा अनुस्वार होऊन तो स वर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संचय असा शब्द आहे. सम अधिक चय, संचय, पुन्हा एकदा म पुढे च आल्यामुळे त्याचा अनुस्वार त्या आधीच्या व्यंजनावर पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने ही झाली म ची विशेष व्यंजन संधी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी स्कॉलरली सोबत राहा. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.